हाय फ्रेंड्स, रेसिपी तुमच्यासाठी आज आपण मक्याच्या पोह्याचा चटपटीत चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी जो स्पेशल मसाला असतो तो सुद्धा आपण घरगुती साहित्य वापरून बनवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्ही सुद्धा ट्राय करून याचा आस्वाद घ्या। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी सर्वात आधी येथे मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून ते गरम करून घेतलेले आहे। यावर आपण सर्वात आधी शेंगदाणे तळून घेऊया। शेंगदाणे आपल्याला खूप लालसर तळायचे नाही, जर लालसर झाले तर याची चव बदलू शकते, त्यामुळे थोडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे शेंगदाणे आपण या तेलावर तळून घेऊया। आणि तळून झाल्यानंतर यातील पूर्ण तेल निघून गेल्यानंतर बाजूला एक मी भांडे घेतलेले आहे। या भांड्यावर आपल्याला सर्व साहित्य तळून काढायचे आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळेल। त्यानंतर मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे। हे खोबरे सुद्धा आपल्याला या तेलावर तळून घ्यायचे आहे। फक्त खोबरे तेलामध्ये टाकल्यानंतर ते लवकर लाल होते, त्यामुळे याला फार जास्त तळत न बसता लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहे। त्यानंतर येथे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। याला आमच्या विदर्भामध्ये डाळवंसुद्धा म्हणतात किंवा डाळ्यासुद्धा म्हणतात। तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते नक्की कळवा, तसेच तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवू शकतात। हे डाळवंसुद्धा आपल्याला यावर तेलावर तळून घ्यायचं आहे। कढीपत्ता तेलात टाकल्यानंतर त्याचा तळतळ असा आवाज येतो, तो आवाज पूर्ण शांत होईपर्यंत आपल्याला हा कढीपत्ता तेलावर तळून घ्यायचा आहे, म्हणजेच कढीपत्ता छान कुरकुरीत होतो। त्यानंतर येथे मी मनुका घेतलेला आहे। याला बऱ्याच भागामध्ये बेदाणासुद्धा म्हणतात। हे मनुका पण आपल्याला यावर तळून घ्यायचे आहे, पण मनुका तेलात टाकल्यानंतर लगेच फुलतात, मी व्हिडिओमध्ये बघू शकता। त्यामुळे आपल्याला तेलात टाकल्यानंतर लगेच याला काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर बदाम घेतलेले आहे आणि एका बदामचे 2 भाग केलेले आहेत। अशा पद्धतीने हे बदाम कट करून घेतलेली आहे, ही पण या तेलावर आपण तळून घेऊया। तसेच इथे आणखी एक सांगायचे म्हणजे चिवड्यामध्ये जे साहित्य घेतलेले आहे त्याचं असं काही निश्चित प्रमाण नाही, यामध्ये तुम्ही थोडं कमी किंवा जास्तसुद्धा घेऊ शकता। तसेच काही नको असल्यास स्किपसुद्धा करू शकता। थोडे काजू पण आपल्याला तेलात टाकल्यानंतर लगेच काढून घ्यायचे आहे। काजू पण लवकर तेलामध्ये लाल होतात, त्यामुळे लालसर न करता लगेच आपण याला काढून घेऊया। सर्व साहित्य तळून झाल्यानंतर या ठिकाणी मी अर्धा किलो मक्याचे पोहे घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। हे पोहे पण आपल्याला या तेलावर तळून घ्यायचे आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण सर्व पोहे अशा पद्धतीने तळून घेऊया। पोहे तळून झाल्यानंतर त्यातील तेल व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि नंतरच ज्या भांड्यामध्ये आपण साहित्य पूर्ण तळून टाकलेलं आहे त्यावरच आपल्याला हे पोहे टाकायचे आहे। अशा पद्धतीने आपण आपले सर्व पोहे तळून घेऊया। पोहे तळून झाल्यानंतर आपण बनवणार आहोत चटपटीत मसाला, तोही अगदी घरच्या घरी। त्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे, त्यावर आपण धने भाजून घेऊया। भाजल्यानंतर थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया। थोडे जिरे घेऊन ते पण आपल्याला भाजून घेऊन थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घेऊया। थोडे मिरे घेऊन हे मिरेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे। मिरे भाजून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता धने, जिरे आणि मिरे हे पूर्ण थंड झालेले आहे। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। यामध्ये घालायचा आहे 1 छोटी वाटी चाट मसाला, थोडे काळे मीठ, थोडे साधे मीठ, 1 छोटी वाटी पिठी साखर, अर्धी वाटी लाल मिरची पावडर। हे सर्व साहित्य मिक्सरला लावून याची पावडर तयार करून घेऊया। तुम्ही बघू शकता चिवड्यासाठी आपला चटपटीत मसाला येथे बिलकुल तयार झालेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा। अप्रतिम अशी चव आपल्या चिवड्याला या मसाल्यामुळे येते। आपण हा मसाला साईडला ठेवून नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। येथे आणखी एक सांगायचे म्हणजे तुम्हाला जर चिवडा जास्त तेलकट नको असेल तर आपल्याला एक मोठे ताट घ्यायचे आहे आणि ताटामध्ये टिश्यू पेपर घालून त्यावर आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे आहे। म्हणजे यातील एक्स्ट्रा तेल जर असेल जास्त राहिलेलं तर ते या टिश्यू पेपरमुळे निघून जाते आणि आपला चिवडा जास्त तेलकट बनत नाही। आता सर्वात शेवटची प्रोसेस म्हणजे जो मसाला आपण तयार केलेला आहे तो या चिवड्यावर आपल्याला टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जेवढा लागेल तेवढाच आपल्याला हा मसाला वापरायचा आहे, बाकीचा आपण ठेवून देऊ शकतो, नंतर हा बरेच दिवस टिकतोसुद्धा। चला तर आता हा मसाला टाकल्यानंतर चिवडा मिक्स करून घेऊया। इथे आपला मस्त गरमागरम चिवडा तयार झालेला आहे। तुम्ही पण उन्हाळ्यात मधल्या वेळी खाण्यासाठी नक्की ट्राय करू शकता, नक्की ट्राय करा आणि याचा आस्वाद घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला भेट नक्की द्या, कारण की अशाच प्रकारचे बरेच व्हिडिओ मी चॅनलला अपलोड केलेले आहे। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।